विद्यार्थी मित्रांनो, एमपीएससी ग्रो टुगेदर या तुमच्या चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे. राज्यसेवा पूर्व परीक्षा आणि त्याचा कट ऑफ किती लागतं आतापर्यंत झालेल्या 4-5 आतापर्यंत 2013 ते 2023 पर्यंत झालेल्या राज्यसेवा, त्याच्यामध्ये असलेलं वेगवेगळं कट ऑफचं प्रकार, पेपरचे काठिण्य पातळी किंवा सगळ्या ह्या गोष्टी म्हणजे 125 400 पैकी इथून ते राज्यसेवेचा कट ऑफ 257 400 पैकी असा डायव्हर्ट झाले. म्हणजे असं त्याच्यामध्ये बदल होत गेलेला आहे. कधी 125 लागले, कधी 139 लागले, कधी 156 लागले, कधी 181, 197, 208, 247, 228 असं भरपूर त्याचा बदल होत गेलेले. 2021 पर्यंत आपल्याला सीसॅटचे मार्क प्री मध्ये धरले जायचे, परंतु आता सीसॅटचे मार्क मागच्या 3 एक्झाम पासून सीसॅटचे मार्क त्याच्यामध्ये धरले जात नाहीत. फक्त जीएस वरती काय केलं जातं, जीएस जो तुमचा 200 मार्काचा आहे त्या 200 मार्कांवरतीच आपल्याला काय केलं जातं, प्री कट ऑफ केली जाते. जीएसचे जे 200 मार्क आहेत पहिला पेपर, आणि जो सीसॅट आहे, सीसॅट त्याला फक्त क्वालिफाईंग केलेलं आहे. म्हणजे तुम्हाला 66.5 मार्क घ्यावे लागतात, अंदाजे 68 एक मार्क तुम्हाला सीसॅटला घ्यावे लागतात, तुम्ही क्वालिफाय होता, आणि जीएस 1च्या मार्क वरती आपलं कट ऑफ लागतं. मग राज्यसेवेचे पूर्वचे कट ऑफ किती लागतो आणि आपण मिनिमम किती टार्गेट ठेवायला पाहिजे याच्यावरचा हा व्हिडिओ आहे. मग हा व्हिडिओ पूर्ण बघा, शेवटपर्यंत बघा. शेवटी तुम्हाला टार्गेट किती ठेवावं हे सुद्धा सांगितलेलं आहे. चला, तर आतापर्यंत झालेल्या ज्या एक्झाम्स आहेत, जे मी काय केलं, लेटेस्ट 2019 पासून जो ट्रेंड इथून बदललेला आहे मार्क वाढण्याचा, 2019-20 पासून थोडा पेपर सोपा म्हणण्यापेक्षा मुलांचा अभ्यास वाढला, त्यांच्याकडे मटेरियल्स वाढलं, आणि आयोगाने पेपर हे पुस्तकातून आणायला सुरुवात केलेले होते. जर तुम्ही अभ्यासाला सुरुवात करत असाल किंवा येणाऱ्या राज्यसेवेला पूर्ण फोकस दिलेला असेल, तर आपली 152 व्हिडिओची व्यवस्थित जीएसची रेकॉर्डेड बॅच आहे, ती तुम्ही आपल्या ऍपवरती जाऊन परचेस करू शकता किंवा जॉईन करू शकता. याच्यामध्ये जीएसचे सगळे विषय फक्त चालू घडामोडी सोडून बाकी सर्व व्हिडिओच्या स्वरूपात नोट्स आणि व्हिडिओ लेक्चर तुम्हाला दिलेले आहेत. 152 व्हिडिओ, दररोज जरी 4 व्हिडिओ बघितले तरी तुमचं 30-35 दिवसामध्ये सगळं बघून होणार आहे. एक कॉन्फिडन्स, म्हणजे परीक्षेपर्यंत 2 वेळेस तुम्ही व्हिडिओ बघू शकता. चला, बॅचची लिंक वगैरे सगळं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक वेळेस चेक करून घ्या. आता आपण 2019, 20, 21 हे जे 3 वर्ष होते त्यावेळेस 400 मार्कांपैकी तुम्हाला किती मार्क पडले, म्हणजे याच्यामध्ये जीएस प्लस सीसॅट ह्या दोघांचं दोन्ही पेपरचे मार्क ग्राह्य धरून कट ऑफ जाहीर व्हायचा. 2019 ला 197 लागला होता, त्याच्यानंतर 2020 ला 203.5 लागलेला होता, 2021 ला 228.37 लागलेला होता. बघा, इथं लक्षात ठेवा, आता आपल्याला जो नवीन ट्रेंड सुरू झालेला आहे, बदल जे झालेले होते ते 2022 पासून आहेत. कोणते कोणते बदल झाले? फक्त जीएसचा पेपर, जो पेपर क्रमांक 1 असतो, पेपर क्रमांक 1 असतो त्याचेच मार्क कट ऑफ साठी ग्राह्य धरले जाणार आहेत. दुसरा, 1/4 निगेटिव्ह आलं, जे निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम आली ती आता 1/4 आहे. पूर्वी काय होती, 1/3 मार्किंग निगेटिव्ह मार्किंग होती, आता ती 1/4 आलेली आहे. आणि दुसरा तिसरा बदल, सीसॅट काय झालेला आहे, क्वालिफाईंग झालेला आहे. म्हणजे हे 3 बदल महत्वाचे आहेत. त्यासोबतच कोरोनाच्या दरम्यान जो 1.25 वर्षाचा तुम्हाला अभ्यासाला पिरियड मिळाला, त्याच्यात मुलांनी भरपूर अभ्यास केला आणि मार्क सुद्धा आता वाढायला लागलेले आहेत. बघा, आता हा विषय आपण विचारात घेऊ नका. आता आपण हे जे लेटेस्ट 2 किंवा 3 वर्षाचे ट्रेंड आहेत ते आपण लक्षात घेऊया. 2022 ला 623 जागा होत्या आणि त्याचा कट ऑफ लागला 106.5 200 पैकी, म्हणजे साधारणपणे 53.25% तुम्हाला मार्क पाहिजे होते. हा सगळा ओपनचा कट ऑफ आहे. कास्ट नुसार तो कास्ट ओबीसी ईडब्ल्यूएस सगळ्यांचा समान असतो, फक्त एससी आणि एसटी यांचा थोडा कमी लागतो, पण ओबीसी ईडब्ल्यूएस आणि ओपन सगळे समान लागतात. म्हणजे 53.53% तुम्हाला मार्क पाहिजे होते. कधी? 623 जागा होत्या. 2023 ह्याची याच्या जागा 303 जागा आहेत,
आणि याच्यापैकी किती कट ऑफ लागला 108, म्हणजे डायरेक्ट 50% जागा झाल्या, बरोबर, -50% जागा झालेत, तरी तुमचा कट ऑफ कितीने वाढला, फक्त 0.75 वाढलेला आहे, फक्त 0.75 वाढलेला आहे. याचा पेपर सोपा होता असा म्हणा, ह्याचा मध्यम पेपर होता, तरी कट ऑफ तुमचा किती जास्त नाही चेंज होत, तिथंच राहतोय. आता 2024 ची जी आपली 6 जुलैला एक्झाम होणार आहे, त्याच्यामध्ये मिनिमम आमच्या अंदाजानुसार 600 प्लस तरी जागा होणार आहेत. आताच आपण 500 प्लस गेलो जाणार, 600 प्लस जागा होतील. तर 200 पैकी किती मार्क घ्यावेत किंवा किती टार्गेट असावं, हेही तुमच्या अभ्यास सुरू करताना आपलं टार्गेट सेट असलं पाहिजे. काही जणांना वाटेल अरे परीक्षा पेपर तरी होऊ दे, लगेच तुम्ही कट ऑफ सांगायचा प्रयत्न करताय. कट ऑफ सांगत नाहीये मी किंवा तुम्ही. अभ्यास करत असताना आपलं टार्गेट पाहिजे की किती मार्क मला घ्यायचे आहेत, हे आपल्याला मध्ये पाहिजे आणि त्याच्यानुसार आपल्याला अभ्यास पाहिजे. मग किती बघा, 53%, 54% याच्या जवळपास कट ऑफ लागतो. इथं पूर्वी सीसॅट होतं त्याच्यामुळे थोडा फरक होता, परंतु इथलं थोडा ट्रेंड समान दिसतोय तुम्हाला, म्हणजे 50%च्या पुढे मार्क जातात, जागा कितीही असू द्या. 623 असल्या तरी 53% आहे आणि 303 डायरेक्ट 50% जागा कमी झाल्या तरी तेवढाच कट ऑफ लागतोय, म्हणजे त्याच्या जवळच कट ऑफ लागतोय. मग आता आपल्या 600 जरी जागा असल्या किंवा इथं 300 जरी जागा असल्या, तर आपलं ट्रेंड काय असला पाहिजे किंवा आपल्या टार्गेट काय असलं पाहिजे बघा. पुढे आपलं टार्गेट किती असावं, 50 ते 60% मध्ये आपलं टार्गेट असलं पाहिजे निगेटिव्ह जाऊन. म्हणजे तुमचे निगेटिव्ह जाऊन 110 ते 120 मार्क. मग तुम्ही जास्तीत जास्त मार्कचं ट्रेंड ठेवा, मला 120 मार्क येतील यासाठी कशा पद्धतीनं मी माझ्या विषयांची हे सांगड घालणार आहे, मला कुठल्या विषयामध्ये किती मार्क येतील याच्यासाठी तुम्ही म्हणजे असं आहे की जे मी भरपूर मी स्वतः बघितले, मी स्वतः केलेलं आहे, भरपूर मित्र बघितलेले आहेत. असा विषय लिहितात परीक्षेच्या अगोदर, इथं मार्क लिहितात आणि शक्यता किती निगेटिव्ह जाण्याची असं लिहून ठेवतात. कुठं, ते जिथं अभ्यास करतात त्याच्या समोरचा जो लायब्ररीतला जागा आहे किंवा पॅड आहे, त्या पॅडवर असं चिटकावून ठेवलेलं असतं. मी स्वतः कितीतरी वेळेस केलेलं आहे. मी 2018 पासून प्रत्येक मेन्सच्या वेळेस किंवा पूर्वच्या वेळेस असं केलेलं आहे. त्याच्या जवळपास आपण जातो. जवळपास म्हणजे असं नाही की मी आता 700 राज्यसेवेपैकी 500 प्लस घेईन. येतात मार्क, तर सगळ्यांना येतात का, नाही. तुम्ही 500 प्लस ठेवलं पाहिजे. तुम्ही जर 500 प्लस राज्यसेवा मुख्यला ठेवलात तर तुम्हाला 450 ते 470 पर्यंत मार्क येतात. जर तुम्ही इथे 150 प्लस किंवा 140 प्लस मार्क घ्यायचं टार्गेट ठेवलं तर तुम्हाला 120 मार्क येतात. हे 120 म्हणजे तुम्ही करेक्ट ठेवताय असं. मग काही जणांचं असतं मी पॉलिटी, मग किती घेणार, किती माझे चुकू शकतात, एखादा निगेटिव्ह जाऊ शकतो, असं त्यांचं असतं. हिस्ट्री, इकॉनॉमिक्स, जॉग्राफी प्लस इन्व्हायरमेंट, सायन्स आणि करंट, मी किती किती मार्क घेणार. अवरेज जरी 10 10 10 10 10 आणि 10 हे जरी ट्रेंड बरोबर आणायचं ठरवला ना, 1 2 3 4 5 6 60 बरोबर येतात आणि तुमचे 120 मार्क येतात. जे तुमचे करेक्ट किती आले पाहिजेत, मायनस वगैरे होऊन प्रत्येक विषयाचं अवरेज 10 प्लस असला पाहिजे, तरी तुम्ही 60 प्लस जाता. मग आपण चुकतं कुठं, कोणत्या विषयामध्ये किती येतात, मग हे कसं चेक करणार. पहिलं चेक कसं करणार, आता काही गोष्टी. पहिलं आहे आपण टेस्ट सिरीज देतो, बरोबर. टेस्ट सिरीज त्याच्यामध्ये बघायचं की आपण जे ट्रेंड सेट करतोय तो टेस्ट सिरीज मधून कव्हर होतोय का किंवा त्याच्या पुढे गेलं पाहिजे. दुसरं, मागच्या वर्षी आपण पेपर दिला होता का, मागचा पेपर, त्याच्यावरनं चेक करा आपलं इथं कुठं कमी पडतंय. त्याच्यानंतर विषयाला अभ्यास करताना एखादा विषय हार्ड आहे, एखादा विषय सोपा आहे, त्याच्यानुसार ठेवा. म्हणजे बघा, तुम्ही तर डायरेक्ट तुमचं बऱ्यापैकी जे सेट करायचं टार्गेट आहे 10 जरी ठेवलं तर तुम्ही डायरेक्ट 120 ला क्रॉस करता आणि कसाही पेपर येऊ द्या, कितीही जागा असू द्या आणि कसलाही काही जर झालं तरी तुमचं 100% काय येणार आहे, रिझल्ट येणार आहे. आणि ज्या मुलाचे 55 ते 60% मध्ये मार्क येतात त्यांनी डायरेक्ट मेन्सला अभ्यासाला सुरुवात केली पाहिजे. कधीही कधीही कुठल्याही परीक्षेमध्ये 55-60च्या पुढे गेला स्कोर की अभ्यासाला काय करायचं, सुरुवात करायची मेन्सच्या. हे तुमच्या डोक्यात असलं पाहिजे आणि तसं तुम्ही अभ्यासाला सुरुवात करायला हवं. ओके, आपल्या वेगवेगळ्या बॅचेस आहेत,
त्याही इथं शेअर करतो. ही मेंटॉरशिप आहे राज्यसेवा 24 आणि कंबाईन 24 साठी संपर्क साधू शकता. ही कंबाईन पूर्व 2024 रिव्हिजन बॅच आहे. व्हिडिओ आणि राज्यसेवेची आत्ताच तुम्हाला सांगितलेली बॅच आहे. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, आयकॉन बटनवरती क्लिक करा आणि टेलिग्राम जॉईन केलं नसेल तर आपला टेलिग्राम जॉईन करा. त्याच्यावरती भरपूर आपण PDF